हॅलो फ्रेंड्स, स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज ना आपण धाबा किंवा हॉटेलमध्ये मिळते ना सेम तशाच चवीची काजू करी आज आपण घरी बनवणार आहोत। तर जेव्हा आपण अशा पद्धतीची करी किंवा एखादी ग्रेव्हीची भाजी बनवतो त्यावेळी या भाजीचं जी क्वांटिटी आहे ना ती थोडीशी जास्त ठेवावी लागते, कारण अशा भाज्या घरी सर्वांनाच आवडतात आणि अगदी कमी क्वांटिटीमध्ये केली तर ही भाजी कुणालाच पुरत नाही। मग जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये आपण अशा भाज्या बनवतो तेव्हा आपलं जे प्रमाण आहे ते मागे पुढे होतं किंवा चुकतं, मग त्यावेळी भाजीची चव बिघडते। मग अगदी साध्या सोप्या पद्धतीने जास्त क्वांटिटीमध्ये काजू करी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी आपण करूयात। कढईमध्ये मी थोडंसं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये 4 ते 5 मोठ्या आकाराचे कांदे उभे असे कट करून मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि त्यामध्ये अर्धी वाटी मगजबीही मी ॲड करते। जर जितकी मगजबी वापरलेली आहे सेम तितकीच आपल्याला काजूही वापरायचा आहे। तर कांदा, लसूण, मगजबी आणि काजू आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। तर काजू करीसाठी जी आपण पेस्ट वापरणार आहोत किंवा जी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत ती अशा पद्धतीने कांदा शिजवूनच बनवायची आहे। तर आपला कांदा असा पूर्णपणे ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण त्याचं जे पाणी आहे ते ड्रेन करून फक्त कांदा सेपरेट करून घ्यायचा आहे। तर कांद्यामध्ये असलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपण ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वापरू शकतो। तर हा कांदा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्याची जी पेस्ट आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर कांदा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला तो छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे। कांदा थोडासा थंड झाला की तो पटकन बारीक होत नाही, म्हणून गरम आहे तोपर्यंतच तो वाटून घ्यायचा आहे। तर त्यानंतर काजू करी कशी बनवायची किंवा त्याची जी फोडणी आहे ती कशी बनवायची ते पाहूयात। तर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे ॲड करायचे आहेत। तर मोहरी तुम्हाला आवडत असेल तर ॲड करू शकता, पण रेस्टॉरंट स्टाईल भाजीमध्ये मोहरी ॲड करत नाही, ती दाताखाली येते म्हणून। तर त्यानंतर काही खडे मसाले मी ॲड केलेले आहेत। तर तुमच्याकडे अवेलेबल असतील ते खडे मसाले तुम्ही ॲड करू शकता। तर मी यामध्ये लवंग, दालचिनी, मसाले वेलदोडा आणि आपली नॉर्मल विलायची ॲड केलेली आहे। त्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपण यामध्ये ॲड करायची आहे। तर हाय फ्लेमवरती कमीत कमी अर्धा तास तरी ही पेस्ट मी अशीच भाजून घेतलेली आहे, जेणेकरून त्यामध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे आटावं आणि आपली जी पेस्ट आहे ती छान घट्टसर अशी व्हावी। आपल्या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित ॲडजस्ट होण्यासाठी आपल्याला हाय फ्लेमवरती ही जी पेस्ट आहे कांद्याची ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। तर यामध्ये आपण टोमॅटो ॲड केलेली नाही, तर टोमॅटोची वेगळी पेस्ट आपण थोड्या वेळाने ॲड करूयात। तर 2 मोठ्या आकारांच्या टोमॅटोची मी इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर टोमॅटो आपल्याला कांद्यासोबत अजिबात शिजवून घ्यायचा नाही, कारण टोमॅटो पूर्णपणे गाळ शिजतो आणि पाणी जास्त शोषून घेतो, त्यामुळे आपली जी पेस्ट आहे ती पातळ होते। म्हणून आपल्याला अशा पद्धतीने नंतर ही जी पेस्ट आहे ती कांद्यासोबत भाजून घ्यायची आहे। तर कमीत कमी हाय फ्लेमवरती अर्धा तास तरी मी ही पेस्ट भाजून घेतलेली आहे। तर आपली पेस्ट इथे भाजत आहे तोपर्यंत आपण एक ग्रेव्ही किंवा पेस्ट बनवून घेऊयात। तर इथे मी 2 ते 3 चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे आणि या दह्यामध्ये काही मसाले आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। तर खूप कमी मसाले आपण वापरणार आहोत भाजीमध्ये। तर 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि घरगुती लाल तिखट 1 चमचा मी इथे वापरलेलं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी आपल्याला यामध्ये वापरायची आहे। तर कसुरी मेथी थोडीशी मऊ झाली होती त्यामुळे ती क्रश झाली नाही। तर सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। जर तुमचं दही खूप आंबट असेल तर तुम्ही जास्त दही भाजीमध्ये यूज करू नका, कारण आपल्या भाजीची चव बिघडू शकते। आणि दही जर फ्रेश असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे दही नक्कीच वापरू शकता। तर ही जी भाजी आहे ती मी 4 ते 5 लोकांच्या प्रमाणामध्ये बनवतीये, त्यामुळं 2 ते 3 चमचे मी फ्रेश दही इथे वापरलेली आहे। त्यानंतर 1 वाटी मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे। फ्रेश क्रीम म्हणजे आपली दुधाची जी साय असते तीच मी घेतलेली आहे। तर म्हशीच्या दुधाची साय मी घेतलेली आहे। तर तुमच्याकडे अवेलेबल असेल ती साय तुम्ही वापरा किंवा फ्रेश क्रीम वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता।
तर आपली पेस्ट व्यवस्थित अशी भाजलेली आहे. यामध्ये असणारं एक्स्ट्राचं पाणी आहे तेही पूर्णपणे आटलेलं आहे. त्यानंतर यामध्ये काही पावडर मसाले आपण ॲड करूयात. तर या इथे घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे. तर हे तिखट अजिबात तिखट नाही, फक्त दिसायलाच लाल आहे. त्यानंतर यामध्ये मी आपण दह्याची जी क्रीम बनवली होती ती क्रीम ॲड करते. तर ही जी भाजी आहे ती मी माझ्या पद्धतीने बनवतीये. तुम्ही अशा पद्धतीने कमी मसाल्याचा वापर करून एकदा ही भाजी ट्राय करून पहा. अगदी साधी सोपी आणि चवीला रेस्टॉरंटपेक्षाही छान ही भाजी लागते. तर सर्व दही मी मसाल्यामध्ये व्यवस्थित ॲड करून घेतलेले आहे. तर तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता. जर तुम्हाला भाजीचा जो कलर आहे तो खूप जास्त लाल हवा असेल तर तुम्ही रेडीमेड जी मिरची पावडर मिळते तीही वापरू शकता. तर सर्व पावडर मसाले मी कांद्याच्या ग्रेव्हीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आपल्या ग्रेव्हीमध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात नाही. तर त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते. तर मिठाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ॲड करा, कारण मीठ जास्त झालं तर भाजीची चव बिघडते. आपण त्यावेळी काहीच करू शकत नाही. तर सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार आहे. त्यानंतर आपण तेलामध्ये काही काजू फ्राय करून ॲड करणार आहोत. तर या इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. भाजीमध्ये तेल मी ऑलरेडी कमी वापरलेलं आहे, त्यामुळे काजू फ्राय करताना तेल मी थोडं जास्त वापरलेलं आहे, जेणेकरून आपल्या भाजीमध्ये कमी असणारं जे तेल आहे ते बॅलन्स होईल. तर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तुपामध्येही काजू नक्कीच फ्राय करू शकता. तर काजूचा जो कलर आहे तो थोडासा गोल्डन होईपर्यंत आपण काजू तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. तर काजू जास्त वापरायचे असतील तर तुम्ही तेही वापरू शकता. तर काजूंचा कलर तुम्ही ते पहा मी कशा पद्धतीने ते फ्राय केलेले आहे. तर खूप जास्त डार्क करायचे नाहीत, नाहीतर कडू लागतात. तर या इथे आपली ग्रेव्ही तयार आहे आणि त्या ग्रेव्हीमध्ये मी तेलासोबत सर्व फ्राय केलेले काजू ॲड करते. तर आपली भाजी ऑलमोस्ट या इथे रेडी आहे. तर तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी वाढवायची असेल किंवा थोडीशी पातळ भाजी बनवायची असेल तर यामध्ये आपण कांदा शिजवताना जे पाणी साईडला काढून ठेवलं होतं ते पाणी तुम्ही ॲड करू शकता. तर मला अशाच पद्धतीने थोडीशी घट्टसर अशीच ग्रेव्ही हवी होती, म्हणून मी पाण्याचा वापर केलेला नाही. तर मस्त अशा चवीची हॉटेलसारखी भाजी या इथे तयार झालेली आहे. तर या भाजीला शेवटचा फिनिशिंग टच आपण देऊयात, तो म्हणजे फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय. तर माझ्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल नाही, मी नेहमी दुधाची सायच वापरते. तर तुम्हीही अशा पद्धतीने दुधावरची साय भाजीमध्ये ॲड करून पहा, मस्त शाही टेस्ट येते भाजीला. तर सर्व साय दुधामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की आपण यामध्ये ऑलरेडी दही वापरलेलं आहे आणि वरतून साय पण, दूध नसेल किंवा ही साय फाटेल वगैरे, पण असं काही होत नाही. दोन्हीचं कॉम्बिनेशन भाजीमध्ये इतकं छान उतरतं ना, तर भाजीला हॉटेलपेक्षाही छान अशी चव येते. तर मस्त अशी आपली काजू करी या इथे तयार आहे. वरतून थोडीशी कसुरी मेथी क्रश करून ॲड करूयात. कसुरी मेथीचा पण जो फ्लेवर आहे किंवा जी चव आहे ती खूप छान उतरते भाजीमध्ये. तर कसुरी मेथी आवर्जून तुम्ही ॲड करा. तर या इथे आपल्या काजू करीची कन्सिस्टन्सी, भाजीला आलेला कलर वगैरे तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला यामध्ये तुपाचा तडका किंवा स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही तोही देऊ शकता, पण एवढीच भाजी उत्तम लागते, याच्यापेक्षा जास्ती काही आपल्याला करायचं नाही. तर भाजी या इथे तयार आहे. झाकण लावून आपण एखादी वाफ तरी काढून घेऊयात. तर भाजी सर्व कशी करायची हे पहा. तर भाजीचा कलर, कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. यामध्ये आपण लिमिटेड मसाले, लिमिटेड काजू वापरून मस्त अशी भन्नाट भाजी बनवलेली आहे. तर टोमॅटो आणि कांदाने सर्व करूया, जेणेकरून ती हॉटेलसारखा लुक येईल भाजीला. तर हॉटेलमध्ये ना भरपूर मसाल्यांचा वापर होतो, तरी आपण कमीत कमी मसाल्यामध्ये मस्त अशी भाजी बनवलेली आहे. तर घरी बर्थडे पार्टी वगैरे असेल किंवा पाहुणे येणार असतील किंवा स्पेशल काहीतरी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी ट्राय करून पहा. अगदी कमी वेळामध्ये, कमी मसाल्यामध्ये ही भाजी एकदम छान